राम न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पोलीस शिपायांच्या 18,331 रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखीन 17,471 पदे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे। राज्य नमस्कार बघा सर्वांना गुड मॉर्निंग। आता काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय एक दिवसीय असं अधिवेशन होतं नागपूरला आणि त्या अधिवेशनामध्ये आपलं नवीन काय अर्थाच्या तरतुदी असतील त्याविषयी निर्णय घेण्यात आले, योजना असतील आणि त्यामध्येच एक अर्थमंत्री अजित पवार यांनी भरतीची घोषणा केली आहे आणि त्यांनी सांगितलं की पोलीस भरती आता आम्ही 18,000 पदांची करून घेतलेली आहे आणि आता जी पुढची पोलीस भरती होणार आहे ते 17,470 का 71 पदाची भरती ही आत्ता सध्या सुरू आहे, ते वाक्य बोललेलं आहे। आणि बघा आता ही आपली जाहिरात आहे, ती जाहिरात दिनांक 26 तारखेला पडणार होती। 25-26ला पहिले 16 तारखेला होती, पण ते SRPFच्या आणि बॅट्समॅनच्या अहवालामुळे थोडी लांबली आणि 26 तारखेला होती ती जाहिरात। पण आता ह्या मराठा आरक्षणामुळं काय झालं, आता परत नवीन जी बिंदू नियमावली आहे ती बिंदू नियमावली बनवून नंतर याची जाहिरात ही येऊ शकते। त्यामुळं पदामध्ये पद 30 असतील, फक्त कॅटेगरी वाईज पदामध्ये थोडा कमी जास्तपणा येऊ शकतो। आता वयवाढीचा पण विचार पाठीमागे झालेला आहे। आता ही जे नवीन बिंदू नियमावली येईल यामध्ये आपल्याला समजून जाईल किंवा वयामध्ये सुद्धा काय त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत। हे मित्रांनो आपली लहानशी अशी होती अपडेट आणि असे अपडेट आपण आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावरती टाकत असतो। पत्रक असतील किंवा न्यूज असतील, काही करंट अफेअर असतील ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकतो आणि टेलिग्रामला पण टाकत असतो। म्हणून मी खाली लिंक करतो प्रोव्हाइड व्हॉट्सअप ग्रुपची पण आणि टेलिग्रामची पण, जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या।